वर्षाची परंपरा असणाऱ्या जगदंबा देवीच्या यात्रेला देवी निमगावमध्ये सुरुवात झाली। आपल्यासोबत सर्व देवस्थान समितीचे पदाधिकारी त्यांना विचारू कशा पद्धतीने ही यात्रा असते। आमची जगदंबा देवीची यात्रा असते दरवर्षी पारंपरिक या पहिलं हे छबिना आता सगळे जांच पथक का हे आपलं कावडी बिवडी मिरवणूक आणि उद्याच्याला हगामा रात्रभर छबिना रात्रभर चालू असतो। सगळे आमचे टोटल पाहुणे रावळे सगळे टोटल यात्रेला हजर असतील। आता आज छबिना रात्रभर चलन उद्याच्याला सगळे आखाडे बिखाडे सगळे ही झाली ती आणि आता उद्याच्याला हगामा होईल 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हगामा होईल। शेवटची कुस्ती होईल आणि त्याच्यानंतर हगामा संपला यात्रा संपली। यात्रेला कुठून येतात? यात्रे मुंबई पुन्हा कुठून जितके ही तेवढे बी लांबून सगळे येतील। आमचे टोटल आमचे पाहुणे रावळे सगळे येतील। तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने यात्रा असते? आमची जगदंबा देवी आणि रेणुका माता या दोन्ही देवींची यात्रा असते। आजच्या यात्रेनिमित्त सर्व धर्म समभाव सर्व धर्माचे लोक या यात्रेत सहभागी होतात। मुस्लिम असो दलित असो भिल्ल असो सगळं आदिवासी सगळे लोक या यात्रेत सहभागी होतात। जे मुलं बाहेर गेले नोकरी पाण्याला सगळ्याला ते सगळे या ठिकाणी आज येतात। मुली ज्या बाहेरगावी गेल्यात त्या सासरवासीन पण सगळ्या आपल्या माहेरी येतात आणि देवीच्या सवासणी घालून त्या आपापल्या घरी जातात। कारण आज रात्रभर हा छबिनाचा कार्यक्रम सुरू असतो। देवीची पालखी पहाटे 4 वाजता बाहेरच्या गावातून निघून आणि बाहेरच्या मंदिरापासून नैवेद्य दाखवून त्यांची आरती करून परत गावात येऊन सांगता होती आणि उद्या सकाळची हाजऱ्या होतात। सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत दिवस वाजते आणि नंतर हगाम्याचा कार्यक्रम होऊन यात्रा समाप्त होते। अजूनही काही गावकडे त्यांना सरपंच ते आमची त्यांना विचारून काय सांगा? जगदंबा देवी आणि रेणुका माताची यात्रा असते देवी निमगावमध्ये। पारंपरिक पद्धतीमध्ये जे हलगी पथक असेल किंवा अनेक जे सर्व पारंपरिक पद्धतीमध्ये साजरा होतो। 18 पगड समाजाचं गाव आहे। प्रत्येक माणूस या ठिकाणी वर्गणी देतो आणि गावकऱ्याच्या वर्गणीतून हा उभा राहिलेला यात्रा असते। ही पुढाऱ्याच्या वर्गणीतून नसती तरी यात्रा ही अत्यंत उत्साहात पार पडते। कुणाचा वादविवाद हा होत नाही। ज्यांनी हा यात्रेमध्ये वाद केला ते पुढच्या यात्रेला राहत नाही असा हा यात्रेचा देवीचा नियम आहे। अधिकचं नव्हतं तुम्ही काय सांगता अशा पद्धतीने ही गावची यात्रा नेमकी कशी असते? एक जगदंबा देवीचं मंदिर आहे आणि एक रेणुका मातेचं मंदिर आहे। ह्या दोघी बहिणी आहेत। ह्या यात्रेच्या निमित्ताने जी गाव जगदंबा देवी आहे आतमध्ये ती बाहेरच्या देवीला भेटायला जाते, रेणुका माताला भेटायला जाते आणि त्या दोघींची जेव्हा मिलाप होतो आरती बिरती होती तेव्हा दोघींचा जेव्हा एक मिलाप होतो तेव्हा ती भेट परत ती गावात देवी आणून ती मंदिरात ठेवल्या जाते। भाविक आता मग दर्शन कसे घेतात? सगळे पालखीचं सगळं दर्शन घेते। आधी जगदंबा देवी रेणुका मातेचं अगोदर नंतर जगदंबा देवीचं घेते। अशा पद्धतीने ही गावची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून सुरू होईल। आजही पारंपरिक पद्धतीने गावकरी वाजत गाजत ही यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले। विशाल कुलकर, आज मराठी न्यूज, आष्टी जिल्हा।